स्पोर्ट मुठवल संघाने हा धाडसी निर्णय, कारण आपण 2 सामने पाहिले असेल, जेव्हा जेव्हा कॅप्टन नाणेफेकी जिंकली तेव्हा मात्र प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला होता, परंतु या ठिकाणी एक वेगळा निर्णय आपल्याला पाहायला बोलतोय. हरकत नाहीये. सलामी जोडी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते तेजेश पाटील विथ विशाल पाटील, सूरज भामरे अँड विशाल, आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज संकेत पाटील. रामकृष्ण काकडे सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत एनर्जी प्राप्त केल्यानंतर. प्रत्येक 3 षटकांचा सामना. पहिल्या चेंडू संकेत पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतो, लो फुलटा चेंडू होता, ऑनसाइडला मात्र टर्न केला चेंडू, चला बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुहेरीचा प्रयत्न, धोका होऊ शकला असता, परंतु काय वेगवान ती दुहेरी धाव सुद्धा मात्र पूर्ण केली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आणि 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीने मात्र पाहू शकाल स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलं सूरज भामरेनं. संकेत पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, खराब चेंडू, पंचांचा बीमर, नो बोलता इशारा, त्याच्यावरती ठोकलाय षटकार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. हो हो, काय फटका खेळला, अगदी चाबूक शॉट. पुढील चेंडू फ्रीट आणि त्याच्यावरती मोठा फिट येणार का? मिस्टामिक स्ट्रोक आहे मिडॉनला. आय थिंक वाडी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु त्याने सुद्धा झेल ड्रॉप केला. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न आणि सहजपणे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये आपल्याला तालमेल पाहायला मिळतोय. बॅटिंग स्वीकारली आणि आतापर्यंत तो योग्य निर्णय आपण म्हणू शकतोय, कारण पाहू शकाल या ठिकाणी आतापर्यंत 2च लिगल चेंडू पाहायला मिळाले. धाफलक्यावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑन साइडला पुन्हा चेंडू मात्र टर्न केलाय. चांगल्या मूड मध्ये आज आपल्याला सूरज भामरे पाहायला मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, थोडीशी मिस्टेक केली गेली. पुन्हा चेंडू मात्र उचलून फेक करतात. त्यानंतर पाहू शकाल पुन्हा दुहेरी धाव, म्हणजे या ओव्हरमध्ये येणारा आपण जर विचार केला तरी तिसऱ्यांदा दुहेरी धाव मात्र दोघांनी पळून पूर्ण केली. आणि प्रत्येक चेंडू आपण जर पाहिले तर आतापर्यंत सर्व चेंडू फेस केले सूरज भामरेनं. पावलांचा वापर, सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी लॉंग ऑन वरती. वाडी क्षेत्रातून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र जयेश काकडे मात्र चेंडू तिथे थांबवेल, परंतु आय थिंक त्याच्या अवाकाच्या बाहेर. ओ फुलटो आसपाट का अभेद केलाय. 0ची धाड शक्यता. पुन्हा चेंडू खाली जयेश चाललाय. ओहो, चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. चेंडू धरणीला दान झाला आणि पुन्हा दुहेरी धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. असं वाटतं की 2चा जो पाडा आहे तो मात्र सूरज भामरेनं मात्र चांगला पाठांतर केला असं वाटतंय, कारण ही 4थ्यांदा त्याच्या बॅटमधून दुहेरी धाव निघाली. पुन्हा मात्र ऑन साइडला मात्र टर्न केलाय. आता सिंगल पूर्ण केली गेली. आजच्या दिवसातील तिसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल जयहनुमान खानवल संघाने मात्र विजयश्री प्राप्त केली. दुसऱ्या मॅच मध्ये संजय स्पोर्ट साबत संघाने आपल्या नावावरती पहिला विजय संपादित केला. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूया मुठवल की आमनेपाडा की मुठवल. पहिल्या षटकाचा केली संपूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये संकेत पाटील थोडासा मागणं ठरलाय, कारण विकेटचं कॉलम सुद्धा त्याचं खाली राहिलं आणि या तब्बल 20 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात केली जाईल आणि दुसऱ्या षटकासाठी स्वतः रामकृष्ण काकडे आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारते. एक लेजेंड म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. अनेक वर्षापासून क्रिकेटचं आणि त्याचं नातं आहे. परंतु आज ज्या विकेटची आवश्यकता आहे ग्रीष्म आमनेपाडा संघाला, तो विकेट मात्र इथे प्राप्त करून देणार का? हो पहा, लेंथ चांगली होती परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली, कारण लेग स्टंप सोडून चेंडू निघून गेला आणि पहिल्या चेंडू मात्र इथे त्यांनी हाताला वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली.
यानंतर पुढील दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा, कारण आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. पुन्हा मात्र 30 लेत आणि तोच रिझल्ट आपण पाहत आहोत. बॅक टू बॅक दोन स्वेअर चेंडू. योगेश 11 आमने विपक्ष मेहर 11 बापगाव. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. दोन्ही टीमला विनंती करतो की कॅप्टन या इष्टांच्या रोखण्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अगदी फुल्लर लेंथ होता. ओहो, दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा दुहेरी धाव होती ते कंप्लीट केली गेली. अगदी चित्त्याची सप्लाय, हरणाचा वेग आणि दोघांमध्ये चांगला तालमेल. सध्या अजित पाटील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या दोघांची बॅटिंग एन्जॉय करतायत. आणि आतापर्यंत विशाल पाटीलला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. तो सुद्धा मात्र सूरजची बॅटिंग एन्जॉय करतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परफेक्टली यॉर्कर होता आणि जर या यॉर्कर जर भामरेने मिस केला तर आय थिंक दांडी गुल होण्याची दाट शक्यता होती, परंतु बॅटची कडा लागली आणि एक धाव घेण्याची संधी मिळाली सूरजला. आणि पहिल्यांदाच आता मात्र विशाल पाटील ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो सलामीला सूरजच्या सोबतीला आला होता. परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल विशालला सुद्धा मात्र यॉर्करने बीट केलंय. लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट तुम्हाला मिळणार नाहीये. विकेट तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर मात्र कुठेतरी या बॅटरला मात्र चुका करण्यास भाग तुम्हाला पाडावा लागेल. सध्या ती कामगिरी रामकृष्ण काकडे करतोय. पहिल्या षटकामध्ये किती वेगाने धावा आल्या आणि त्याच्यावरती लगेचच रामकृष्ण काकडेने गतिरोधकाचं कार्य केलं. पुन्हा मात्र बॅटची कडा चेंडू मात्र पाहू शकाल अगदी वेगाने चाललाय, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या झोन मध्ये, परंतु स्वतः विकेट किपर गुणेश पाटील डायरेक्ट हिट, काय नेम साधलाय. आणि आता मात्र तो अनुभव गुणेश पाटीलकडे आलाय. जसा तो विवाहाच्या बंधनामध्ये अडकला तो अनुभव त्याच्याकडे आला आणि पहा परफेक्टली एस्टॅनवरती मात्र चेंडूची हाताळणी आणि पहिला विकेटचं पतन. पहिला धक्का लागत असताना टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला विशाल पाटीलच्या रूपानं क्या बात आहे. सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स असणारा हा खेळाडू आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मिस्टर कुमार रणवी, ब्लॅक डायमंड ऑफ आमने लोणार. कुमार तुमार हा संदेश मात्र त्यांच्या संगणकाने दिला असावा रामकृष्णाच्या विरोधात. झाडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु रामकृष्णाचा आपण विचार केला तर मात्र त्याच्या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा स्वेअर चेंडू पाहत आहोत व्हाईटच्या स्वरूपात. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 28 वरती जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये वेगाने धावा आल्या, परंतु कुठेतरी या षटकामध्ये रामकृष्णाच्या अगेन्स्ट एकही मोठा फटकाला नाहीये. चांगला ड्राईव्ह ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. आणि अखेर या सीझन मधील आमने लोणारच्या आपण जर विचार केला तर मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये कुमारच्या बॅटमधून निघणारी पहिली धाव. सूरज चांगले लय मध्ये आहे, लय भारी बॅटिंग करतो. सरळ बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह, अगदी स्टँड अँड डिलिव्हर वी शेप मध्ये, अगदी साइड स्क्रीनच्या समोर आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा सिक्सर. अगदी फ्लॅट स्ट्रोक रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू होता या दुसऱ्या षटकातील. ओव्हर द विकेटनं मार्गस्थ झाले गोलंदाज आणि हा स्ट्रोक पहा, अगदी सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह. प्रयत्न संकेत पाटीलने केला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू त्यांना टाटा बाय बाय करत निघून गेला. आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे संपन्न होत असताना 35 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आज हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात, कारण ज्या ज्या टीमने प्रथमतः बॅटिंग केली त्याने स्कोर चांगला उभारलाय. कारण पहा पहिल्या मॅच मध्ये खांडवल संघाने 55 धावा उभारल्या, दुसऱ्या मॅच मध्ये साबत संघाने 60 धावा उभारल्या आणि आतापर्यंत मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने सुद्धा चांगली बॅटिंग केलेली आहे, कारण 2 षटकांमध्ये त्यांनी सुद्धा 35 धावा जोडलेल्या आहेत. शेवटचं षटक वाकुट्यापाचा चेंडू होता ऑन साइडला, या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न कुमारचा होता, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय आमनेपाडा संघाच्या माध्यमातून. मोनिश 30 लेन जणू काय आय थिंक मॅचची कडा आणि अखेर
कुमारनं मात्र सर्वांना निराश केला आज. असं वाटलं की त्याच्या बॅटमधून पावसाप्रमाणे मात्र धावांचा पाऊस पडेल, परंतु फक्त एकच धाबीचं तो टीमला योगदान देऊ शकला आणि निराश पावलं आता मात्र माघारी परतोय. परंतु मोनिशनं आपल्या खात्यामध्ये पहिली सफलता प्राप्त आय थिंक प्राप्त झाली आणि अखेर दुसरा धक्का लागला टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. न्यू बॅटर प्रसाद रेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलाय. दोन फलंदाज बाद झाले, दोघेही सिंगल धावांवरती बाद झाले. हो, या ठिकाणी पहा जिथे पाणी साचला तिथे चिनूला मात्र आपटलं मोनिशनं. म्हणजे असं वाटतं की पावसाळी क्रिकेटचा सुद्धा त्याच्याकडे आता चांगला नॉलेज आलाय, परंतु पंचांकडून 1 4 ओव्हरचा इथे मात्र या ठिकाणी इशारा आलाय. जर तुम्ही पुन्हा इथे बाउन्सर जर चेंडू हाताळला तर मात्र तुम्हाला पंच इथे दंडित करू शकतील. हा इशारा आता मात्र गोलंदाजाकडे पंचाने दाखवलाय. हो, परंतु ही लेंथ खूपच छान आहे, परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली, कारण चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चालला. पंचांचा वाईटचा इशारा. पहिल्या षटकामध्ये जरूर मोठे फटके आले, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी मुठवल संघ मात्र तदनंतर मोठ्या फटक्यांपासून मात्र थोडीशी वंचित राहिलेले आहेत. एक षटका रामकृष्ण काकडेच्या अगेन्स्ट जरूर आला शेवटच्या चेंडूवरती आणि आतापर्यंत आपण जर मोनिशचा विचार केला तर 3 लिगल चेंडू त्यांनी टाकलेले आहेत, त्याच्या विरोधात एकही मोठा फटका आला नाही. आणि त्यानंतर पहा पुन्हा एक स्वेअर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू आणि या सिंगलला मात्र पाहू शकाल हा फलक पुढे चाललाय 37. म्हणजे मोनिशचा एकच प्लॅन आहे की या बॅटरच्या झोन मध्ये चेंडू द्यायचा नाहीये, ऑफ स्टिकलाच मारा ठेवायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तो कामगिरी करतोय आणि चांगली कार्य करतोय. आता मात्र बॅटच्या झोन मध्ये प्रसादच्या चेंडू आलाय आणि त्याला पाठवला सरळ अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका, अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन, सर्वात सुरक्षित जागा क्रिकेट मधली निवडली आणि त्याच दिशेने चेंडू पहा किती वेगाने ट्रॅव्हल झाला. प्रसादच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर. आता मात्र पाहू शकला अगदी कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने आणि सरळ सीमारेषा ओलांडली. चेंडूनं 4 धावांसाठी चौकार. सुरुवात मोनिश पाटीलनं गोड केली, परंतु षटकाचा अंत कुठेतरी कडवट पाहायला मिळतोय, कारण एकूण संघटित धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू सरळ पुन्हा 20 शेप मध्ये चाललाय. रामकृष्ण काकडे चेंडूची वाट पाहत आहेत आणि आज रामकृष्ण काकडे सुद्धा यांचा आपण विचार केला तर मात्र नेहमीच आनंद खेळण्याच्या सोबतीला राहून नेहमीच चांगलं कार्य त्यांच्याकडून घडत आहेत. आज टीमसाठी त्यांनी चांगली गोलंदाजी साकारली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एकेरा पहिल्या डावाचा सुद्धा खेळ इथे संपन्न झाला. 49 आय थिंक 48 धावा फलकावरती लागला गेला. 49चं 49 धावा झालेल्या आहेत. 50 धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी पूर्ण करावा लागेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल 20 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मोनिश पाटीलच्या विरोधात 14 आल्या. लक्ष आहे 50 धावांचं आणि चला लगेच जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मेहेर 11 बापगाव विपक्ष योगेश 11 आमणे. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. हो, आज बाहुबली सुधीर पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. क्या बात आहे. संजय इन ऍक्शन मध्ये आहेत की नाही पाहावं लागेल. प्रिन्स ऑफ तारकेश्वर अजय भांबरे दिसत नाहीयेत. आज रणजित पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये नाहीत. हो, संजय इन ऍक्शन मध्ये आहेत. क्या बात आहे. त्याने सुद्धा एक मोठा किल्ला लढला आणि तो जिंकला सुद्धा. चला नाणेफेकीसाठी या. योगेश 11 आमने विरुद्ध मेहेर 11 बापगाव. आजच्या दिवसातील चौथा सामना पहा. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, आपल्या टीमचा कॅप्टन जर आला नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण आज 14 संघ खेळणार आहेत. 14चा पूल आहे आणि आमच्याकडे वेळ फार कमी आहे. कुठल्याही संघाची या स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये, कारण नियम सर्वांसाठी समान आहेत. याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या.
चला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली, परंतु दोन्ही टीमला मी शेवटचं कॉल करतोय की आपण टॉस करण्याकरता या. योगेश 11 आमने विरुद्ध मेहर 11 बाबगाव. आणि जशी डावाला सुरुवात होईल तुमच्या सोबतीला असतील तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी समीर ठाकरे. धन्यवाद योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ या टीमनं 49 धावा बनवल्या. 50 धावांचं टार्गेट आता या ठिकाणी सेट केलेलं आहे. ग्रीष्मा 11 आमने पाडा समोर आणि गुणेशच्या सोबतीला जयेश. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. सूरज पहिलाच बॉल फुल टॉस, परंतु या ठिकाणी प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये. भरपूर ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला गुणेश पाटीलनं आणि त्याच्याचमुळे फक्त एकच धाव या बॉलवरती पूर्ण करता आली आहे. या सिंगलच्या सहाय्याने ऑफ द मार्क होते गुणेश पाटील. टीम ग्रीष्मा 11 आमने पाडा. फर्स्ट ओव्हर मध्ये ज्या वेळेला मुठवळ बॅटिंग करत होता त्यावेळेला तब्बल 20 धावा बनवल्या होत्या संकेतच्या विरोधात. तसं प्रत्युत्तर या ठिकाणी द्यावं लागेल, प्रति हल्ला या ठिकाणी चढवावा लागेल. लेन बॉल स्विंग अँड मिस आणि शेवटला प्रसादच्या बॅटमधून चांगला एक क्लासिकल सिक्सर आपल्याला बघायला मिळाला आणि त्या षटकाराच्या जोरावरती आपण पाहतो एक चांगली टोटल उभी केली आहे मुठवळ टीमनं. पूल करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक स्लो वन कमी गतीने टाकलेला बॉल. सूरज खूप चांगला खेळलाय. बॅटिंग मध्ये खूप चांगलं योगदान, आता गोलंदाजीमध्ये देखील फार चांगलं योगदान सूरज भामरे देत असताना ओव्हर द विकेटनं जय समोर कडे समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला लिडिंग एज बॅटची वरची कडा घेतली आहे. प्रॉपर टाइम झालेला नाहीये. 2 वेळेला आपण बघितलं की दोन्ही बॅटरनं ज्या वेळेला बॅटवर बॉल घेतला परंतु तो योग्य तो टायमिंग त्या फलंदाजांना साधता आलेला नाहीये. गुणेशने लागोपाठ जर 3 षटकार मारले तर विजय घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक गुणेश पाटीलला दिलं जाणार आहे. बक्षीस लागतात परंतु तसा खेळ साकारावा लागेल. जयेश पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल. मकरंद स्मृती मुठवळ टीम यावेळेला जबरदस्त कामगिरी करत असताना बॅटिंग मध्ये 50 लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली चमक या गोलंदाजांनी दाखवली आहे. यावेळेला पुन्हा वरची कडा लागली आहे. बॉल मागे येतोय लॉंग स्टॉप रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि रनआउटची संधी दोन्ही ठिकाणी होती परंतु ती गमावली आहे आणि 2 धावा फायनली त्या ठिकाणी फलंदाजांनी पूर्ण केल्यात. ज्या वेळेला एक चांगलं टार्गेट तुमच्याकडे असतं, धावा वाचवण्यासाठी असतात, अशा कंडिशन्स मध्ये गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात. नवं एक्सपेरिमेंट गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसंच काही आपल्याला बघायला मिळालं. आणि महत्वाचं म्हणजे चेंजेस. नेहमी आपण बघितलं कुमार असेल जो फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो परंतु आज सूरजकडे चेंडू सोपवला आणि जरूर ते इफेक्टिव्ह राहिलं मुठवळ टीमसाठी. गुणेश पाटील त्याच्या नाव रूपाला साजेसा खेळ आज या ठिकाणी साकारणार का? तो खेळ त्याला साकारावा लागेल. सेकंड ओव्हर कुमार गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सामना करेल गुणेश. त्याच्यासाठी पारितोषिक लागले. 3 षटकार मारले तर विजय घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. कुमारचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॉल येतो कवचला. सुधीर पाटील सज्ज आहे त्या ठिकाणी. स्पर्धा आज आमने लोणार परिसरापुरती मर्यादित नाहीये कारण अनंत केने यांचा वाढदिवस आहे आणि जगभरामध्ये स्पर्धा बघितली जाते. सध्या हॉटेल भाग्यश्री यांच्याकडून देखील कुमारला शुभेच्छा आलेत या सामन्यासाठी विशेषतः. यावेळी लॉंग साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे परंतु तेथे मिस केली आहे पुन्हा एकदा आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तसं योगी सर हॉटेल भाग्यश्री आज भरपूर नाव चर्चेत आहे, ट्रेंडिंगला आहे आणि त्या हॉटेलच्या माध्यमातून त्या मालकाने देखील कुमारला शुभेच्छा दिल्यात. बापगाव आणि त्यांच्या विरोधात आमने या पुढचा सामना. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. आउटसाइड एज बॅटची बाहेरील कडा. पुन्हा तो क्षेत्ररक्षक स्लीप झाला. बॉल पर्यंत तो पोहोचतच नाही.
स्वतःच कोसळतोय आणि असे सीन्स तुम्हाला रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती 10 रन्स ऑन बोर्ड. रामकृष्ण काकडे विरुद्ध अजित पाटील 7 स्टारचे आमचे हे जे 2 मेंबर आहेत त्या दोघांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. यावेळेला पुन्हा ऑन द राईज लॉफ केलाय, पुन्हा बॉल हवेत आहे परंतु एकही क्षेत्ररक्षक तेथे नाहीये. दुसरी धाव पुन्हा पूर्ण. जवळजवळ लॉंग ऑनचा फिल्डर गोलंदाजा जवळ बॉल जाऊन उचलतोय परंतु गोलंदाज जागेवर उभा आहे. हाही कुठेतरी प्रश्न निर्माण झाला असेल पाठीराख्यांमध्ये. फिटनेस महत्वाची आहे. कुमार सध्या त्याच्यावरही काम करतोय. क्रिकेट खेळत असताना कुठल्याही स्पोर्ट्समध्ये तुम्ही एक खेळाडू म्हणून तुमची फिटनेस, शारीरिक ताकद तुमच्याकडे, मानसिक ताकदी बरोबरीने असणं गरजेचे आहे. फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचे आहे. यावेळेला पंचांचा इशारा येतोय चौकार. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा फटका आणि पहिला मोठा फटका आला तो गुनेशच्या बॅटमधून. क्षमता आहे गुनेश आणि जयेशकडे, त्या क्षमतेवरती त्यांना खरं उतरावं लागेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा स्ट्रगल करतायत. कुमारचा बॉल अधिक बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न, स्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी खांद्याचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न कुमार रणधीरनं केलाय. साइड आर्म बॉलर आहे, ओपन चेस्ट. परंतु आता सरळ हाताने फ्लिक केलाय. हो, काय एफर्ट होता क्षेत्ररक्षकाचा परंतु त्याला हुलकावणी देत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. चांगला फ्लिक पाहायला मिळाला. शरीर भेदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बरोबर फलंदाजाला फॉलो करण्यात आलं होतं आणि काय फ्लिक केलाय आणि लाजवाब एफर्ट होता. येणारे 7 चेंडू 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आणखी एक मोठा फटका येणं इथून गरजेचं असेल मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. परंतु इथे पुन्हा बॅटची बाहेरील कडा. त्याच क्षेत्ररक्षकाकडे पुन्हा बॉल गेला. तो 2 वेळा कोसळला अक्षरशः स्वतः. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आता धावबादची संधी असेल. सुधीर आलाय, बॉल त्यानं कलेक्ट केलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बघूया काय घडलंय. एकच धाव असेल. बॅटर धावबाद नसणार आहे. म्हणजेच काय तर आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 26 धावांची गरज असेल. सुधीर, ओहो, शेवटचे 6 बॉल आणि इथून 26 धावांची गरज असताना सुधीर पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. गुनेश पाटील मध्ये क्षमता आहे. योगी पाटील तो इथूनही सामना जिंकून देऊ शकतो. ग्रीष्मा 11 आमनेपाडासाठी. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 आणि असं वाटतंय की हा थरार पूर्ण दिवसभर बघायला मिळेल. पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून. ओह, जबरदस्त फिल्डिंग पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट देखील केलेल्या आहेत. संजय त्या ठिकाणी होता, संजय पाटील आणि 1 शॉटचा इशारा आलाय. हे बघा, दुसरी धाव जरूर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव अपूर्ण आहे असं अंपायर सांगतायत. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावा फलकावरती 26 धावा, 26 रन्स. येणारे 5 बॉल सामना जिंकण्याकरिता अजूनही ओव्हर द विकेट. सुधीर पाटील पुन्हा पंच केला. व्हाट शॉट, शॉट ऑफ द आफ्टरनून. या दुपारच्या सत्रामधील सर्वोत्कृष्ट फटका गुनेश पाटीलच्या बॅटमधून षटकार.
अफलातून फटका आपल्याला बघायला मिळाला, थोडीशी जागा मिळाली, वीत मिळाली, त्याचा फायदा उचलला. ग्रेट ग्रेट शॉट. मी या अगोदरच उल्लेख केला होता की गुणेश पाटील एक असा खेळाडू आहे, होत्याचं नव्हतं करू शकतो. अनहोनी को होनी में बदलने वाला धोनी. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय गुणेश पाटील. 4 बॉल 18 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 3 सिक्सर मारावे लागतील. आता थोडासा चिंतेचा विषय. एक एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला सुधीर पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर. हो इथे वेग होता, अधिक वेग होता, परंतु त्या वेगावरती स्वार होत असताना फलंदाज गुणेशने त्याला प्रत्युत्तर दिलं. आणखी एका बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. येणारे 3 बॉल 14 धावांची गरज. मॅच ऑन. पुन्हा एकदा ग्रीष्मा 11 आमने पाडा मॅच मध्ये कमबॅक करत असताना गुणेश पाटील ऑन फायर. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडेल, कधी काय बिघडेल हे कोणीच भाकीत करू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला केला. 3 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. गुणेश पाटील एकटा लढतोय, वाघ एकटा लढतोय, सुधीर पाटील समोर नडतोय. या वेळेला कमी गतीने टाकला आणि फायनली हा बॉल येतोय डॉट. निर्धाव चेंडू आला आणि इथून निसुटकेचा श्वास आता घेतला असेल मकरंद स्मृती मुठवलच्या पाठीराख्यांनी. येणारे 2 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. उत्तम पाटील फॅम टीम सातत्याने, मला आठवतंय की सोनाले पाडाची स्पर्धा जिंकली याच मकरंद स्मृती मुठवलनं टेनिस क्रिकेट हंगामामध्ये. स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल. पलटवार सुधीर पाटीलचा. गुणेशनं केला वार आणि सुधीरनं केला पलटवार. शेवटचा बॉल. विजयाच्या उंबरठ्यावरती मुठवल टीम चांगला खेळला. गुणेश पाटील खूप चांगला लढला. शेवटचा बॉल देखील यॉर्कर आणि याचबरोबर 13 धावांनी हा विजय संपादित केलेला आहे. तो अर्थातच स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल टीमनं. वळूया सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच सूरज 27 धावा आणि पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी फक्त 5 धावा खर्च करणारा सूरज ठरला या मॅचचा हिरो.